वचने दिले तू मला मालिकेचा आजचा 12 एप्रिलचा जबरदस्त भाग आपण बघूयात. मालिका एका वेगळ्या टर्निंग पॉईंटवरती येऊन ठेपले प्रेक्षकांनो. ऊर्जाचा जीव शौर्यासाठी तीळ तीळ तुटत असतो आणि हर्षवर्धनला माहिती मिळते की ऊर्जावरती झाडलेली गोळी शौर्यने स्वतःच्या छातीवरती झेलली आणि तेव्हाच त्याला कळून चुकतं की या सगळ्या प्रकरणात विक्रांत शिर्केचा हात आहे आणि हर्षवर्धन आता त्याची पुरती वाट लावणार आहे. तशी धमकीच त्याने आमदाराला दिली. हर्षवर्धनने अख्खं हॉस्पिटल आता डोक्यावर घेतलंय. त्यात अर्पिता स्वतः तिच्या भावाच्या आणि बापाच्या विरोधात गेले. विक्रांत आमदार दोघांनाही तिने धमकी दिली आहे की जर शौर्य लवकरात लवकर शुद्धीवर नाही आला तर हर्षवर्धनला ती सगळं खरं सांगून टाकेल. शौर्याच्या प्रेमात अखंड बुडालेली ऊर्जा, तिचा जीव आता शौर्यासाठी इतका तुटतो, ती खूप वेड्यासारखी वागते. त्यातच आता शौर्याच्या या स्थितीला ऊर्जा जबाबदार आहे कळताक्षणी विजयाने आजी आणि दिव्या दोघींनाही आता चांगलंच फैलावर घेतले. का का तर दोघींचाही संबंध ऊर्जाशी आहे म्हणून. त्यातच आता डॉक्टर भागवतांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे आणि त्यामुळे आता स्वतः हर्षवर्धनला कळून चुकलंय की फक्त ऊर्जाच शौर्याला या संकटातून बाहेर काढू शकते. आता हर्षवर्धन ऊर्जाची मदत मागणारच आहे आणि ऊर्जा स्वतः प्रेमाची कबुली देऊन शौर्याला मृत्यूच्या संकटातून बाहेर काढणार आहे. तर आजचा भाग इतका इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत जरूर बघा. कसा वाटतोय कमेंट करून जरूर कळवा. शौर्याची अवस्था खूपच नाजूक असते, त्यातून तो कोमात गेलेला असतो आणि ती धक्कादायक बातमी डॉक्टरांकडून कळताच ऊर्जा कोलमडून जाते. आजी तिची समजूत घालते की ऊर्जा, हे बघ तू फार वेळ इथे थांबू नकोस. कुमुदिनी मॅडम प्लीज प्लीज मला इथे थांबू देत. ऊर्जा ही खूप तळमळीने रिक्वेस्ट करते. आजी समजावते की अगं ऊर्जा, तुला कळतंय का, तो बेशुद्ध नाही आहे बाळा, तो कोमात गेलाय. आता दिव्या इतकं संशयी नजरेने पाहत असते. म्हणजे ऊर्जाला आजी इतकी का बोलते, हाच मोठा प्रश्न तिला सतावतो. त्यात हर्षवर्धन शौर्याला भेटायला आत जातो आणि त्याचं फार अवसानच कळून पडतं. तो कठोर रागीट वकील जरी असला ना, त्याच्यातला हळवा बाप जागा होतो. शौर्याची अवस्था पाहून अचानक त्याला रडू येतं. तो पूर्ण ICU रूममध्ये इकडे तिकडे बघायला लागतो. काही त्याला सुचत नसतं. फक्त मनात एवढंच असतं की शौर्य कोणत्याही परिस्थितीत बरा झाला पाहिजे. थरथरत्या हाताने तो त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि शेवटी त्याला त्याचे अश्रू रोखता येत नाहीत म्हणून तो तसाच पटकन बाहेर येतो. विजया धावत येते. ती विचारते हर्षवर्धनला की हो काय झालं, शौर्य कसा आहे माझा. हर्षवर्धनच्या तोंडून शब्दच फुटत नाही. तो फक्त इशारा करतो. तेव्हा विजया धावतच तिच्या लेकराला भेटण्यासाठी जाते शौर्याकडे. इकडे आजी ऊर्जाला सांगते की बेटा, खरंच तू फार वेळ थांबू नकोस इथे. शौर्य कोमातून कधी बाहेर येईल काहीच सांगता येत नाही आहे. तेव्हा ऊर्जा रिक्वेस्ट करते की नाही आजी, प्लीज मला थांबू देत. खरं तर त्याची अवस्था माझ्यामुळेच झाली. आता आदित्य, दिव्या, हर्षवर्धन तिघेही धक्क्याने ऊर्जाकडे पाहतच राहतात. शौर्याच्या या अवस्थेला ऊर्जा कशी काय जबाबदार असू शकते, त्यांना प्रश्न पडणं साहजिकच आहे. आता आजी ऊर्जाला पुन्हा एकदा समजावते की ऊर्जा, हे बघ बाळा, तू घरी जा. अगं स्वतःकडे बघ जरा, किती थकली आहेस, किती दमली आहेस तू. हे बघ तू घरी जा. इथले सगळे अपडेट मी तुला देत राहीन. इथे हर्षवर्धन आणि मी आहोत ना. तरीही ऊर्जा हट्टालाच पेटते. आता दिव्याला मध्ये तोंड खुपसायची काय गरज आहे, नको तिथेही चोंबडेपणा करतेच. आता ऊर्जालाच ओरडते की ऊर्जा, तुला कळत नाही का एकदा जा म्हणलेलं. डॉक्टरांनी काय म्हटलं ऐकलं नाही का. इथे फक्त आई वडीलच थांबू शकतात आणि तसाही तुझा काय संबंध आहे. आजी तिला तटावते की दिव्या, मी बोलते ना तुझ्याशी. दिव्या उलटा सवाल विचारते. तोच तर प्रश्न पडलाय, मुळात तुम्ही का बोलताय माझ्या बहिणीशी. आता दिव्याला ते आपल्याकडे खेचून जा विचारते की काय ग ऊर्जा, तुझ्याकडे आईसाहेबांचा नंबर कसा काय, तुम्ही ओळखता का एकमेकींना. म्हणजे शौर्याला गोळी लागली तर तू त्यांना कसं काय फोन केलास. आदित्य, हर्षवर्धन धक्क्याने पाहत असतात त्यांच्याकडे. आजी पुन्हा एकदा तिला तटावते की दिव्या,
याच्यापेक्षाही खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आपल्यापुढे. आधी ते सोडूयात. दिव्याची आता बोलतीच बंद होते. पुन्हा एकदा ऊर्जाला आजची घरी जायला सांगते. ऊर्जाची मनस्थिती इतकी ढासळलेली असते, तिला नसतं जायचं. आता तिचं मन तिला शौर्याकडे खेचतं, पण अचानक तिची पावलं अडखळतात आणि ती घराच्या दिशेने वळते. तशीच हॉस्पिटलमधून निघून जाते. हर्षवर्धन तिच्याकडे संशयाने पाहत असतो. ऊर्जा अजूनही धक्क्यातच असते. त्याच अवस्थेत ती घरी येते आणि एकटीच बसलेली असते. पूर्वा कपाटाच्या आवरावर करताना तिचं लक्ष अचानक ऊर्जाकडे जातं. ऊर्जाला ती म्हणते की अरे आलीस तू? बघ ना ऊर्जा, आज मलासुद्धा खूप उशीर झाला. अगं आमची AGMची मीटिंग आणखीनच लांबली ना. यावर्षी आणखीन 150 बायकांनी बचत गटामध्ये नाव नोंदणी केली. अगं त्यामुळे मीटिंग आणखीनच वाढली. मला यायला उशीर झाला. म्हटलं घरी आल्यानंतर जेवण बनवावं, पण तू आली नव्हतीस ना. विचारावं की तुला काय खायचं आहे, काय हवं आहे. आणि बोलता बोलता जेव्हा ती ऊर्जाकडे येते ना, ऊर्जाच्या ओढणीला रक्त लागलेलं असतं आणि ते पाहताच तिच्या पायाखालची जमीन हादरते. पूर्वा धक्क्याने विचारते की बाळा तू कुठे होतीस? ऊर्जा काय आहे सगळं? काय झालं आहे? कुठे होतीस तू? अचानकच आता ऊर्जाच्या अश्रूंचा बांध फुटतो. ती रडता रडता पूर्वाला सांगते की तो मला म्हणत होता आई की बाजूला हो, बाजूला हो. पण माझ्या मनात त्याच्याबद्दल इतका राग भरला होता की मला त्याचं काही ऐकूच आलं नाही आणि मला स्वतः बाजूला ढकलून माझ्यावरची गोळी त्याने स्वतःच्या छातीवरती झेलली आई. त्यावेळेस पूर्वा हादरते. ती विचारते की गोळी? कसली गोळी? कुणी मारली? कोणाला लागली? ऊर्जा नक्की काय घडले? तेव्हा ऊर्जा खुलासा करते की शौर्याला. माझ्यावरची गोळी त्याने झेलली आई. आता पूर्वाला सुद्धा जबरदस्त धक्का बसतो. तिला इतकी सैरभैर होते की तिला काही सुचेनासंच होतं. ऊर्जाला ती विचारते की शौर्याला गोळी लागली? आता कुठे आहे तो? तेव्हा ऊर्जा सांगते की हॉस्पिटलमध्ये. आणि नंतर खरं तर ऊर्जा बॉम्ब फोडते की आई तो कोमात गेलाय. हे सगळं फक्त माझ्यामुळे घडलंय आई. मला वाचवण्यासाठी तो पुढे आला होता. आणि ती पूर्वाला विचारायला लागते की आई सांग ना, मला सांग ना, शौर्य बरा होईल ना? माझ्या शौर्याला काही होणार तर नाही आहे ना? तेव्हा पूर्वा तिला आपल्या उराशी कवटाळते. ऊर्जा इतकी रडत असते की आता पूर्वाला काही सुचत नाही. खरं तर पूर्वा इतक्या मोठ्या शॉकमध्ये असते की काही बोलण्यासाठी तोंडातून शब्दच बाहेर पडत नाही आता. इकडे जहागीरदारांच्याकडे विजयाला घरी आणलेलं असतं. आदित्य तिला थोडंसं पाणी प्यायला सांगतो. मॉम काहीतरी खाऊन घे ना. बरं तू कॉफी पितेस का? विजया काहीच बोलत नाही, पूर्णपणे सुन्न असते. आदित्य आजीला विचारतो की आपण काका काकूला बोलावून घ्यायचं का? आजी सांगते की नको. शैलजा खूप दिवसांनी माहेरी गेली आहे आणि तसंही तिथे लग्नाचं वातावरण आहे, त्यामुळे नकोच. विजया आदित्यला सांगते की डॅडला फोन कर आणि विचार त्यांना की डॉक्टर भागवत आलेत का? आदित्य म्हणतो की मॉम मी मगाशीच फोन केला होता. डॉक्टर भागवत थोड्या वेळात पोहोचतातच आहेत. आता तर तीर्थाचाही खूप जीव कळवळतो. विजयाला ती मोठी होऊन समजावते की मॉम प्लीज ऐक ना गं, थोडंसं काहीतरी खाऊन घे ना. आपल्या शौर्यदादाला काहीच नाही होणार आहे. डॉक्टर भागवत येत आहेत ना. विजया रडता रडता आदित्यला म्हणते की मला फक्त माझा शौर्य बरा झालेला हवा आहे. त्यावर आजी समजावते की विजया हे बघ, तू धीर खचून जाऊ नकोस. आपल्या शौर्याला काहीच होऊ शकत नाही, कधीच नाही. आता विजया इतकी चिडते. आजीला ती जाब विचारते की खरं तर मला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. माझ्या नवऱ्याला ज्या मुलीचं नावही घेतलेलं आवडत नाही, त्या मुलीकडे तुमचा नंबर कसा काय आला? आता आजी सांगणार तर विजया म्हणते की नको, मला या विषयावरती आत्ता चर्चा करायची नाही आहे. आधी माझा मुलगा बरा होऊ देत, त्यानंतर तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. आता इकडे आमदार शिर्केने हर्षवर्धनला फोन केलेला असतो. हर्षवर्धन सांगतो की गोळी काढली शिर्केसाहेब. आता आमदार नाटकं करत म्हणतो की हल्ली या शहरात काहीही व्हायला लागले, कधीही कोणीही उठतंय आणि गोळी मारतंय. त्यावर हर्षवर्धन सांगतो की हे अचानक झालेलं नाही आहे शिर्केसाहेब.
कोणीतरी मारेकरी पाठवला होता. त्यावर आमदार आता थोडासा गडबडतो. तो म्हणतो की काय, अहो पण कोण शौर्याला मारण्यासाठी का कोणाला पाठवेल. तेव्हा हर्षवर्धन एक गोष्ट क्लिअर करतो की हर्षवर्धन म्हणतो शौर्याला नाही, तो मारेकरी ऊर्जा शिंदेला मारायला आला होता आणि गोळी शौर्याला लागली. आमदार चौकशी करतो की तो मारेकरी सापडला का. हर्षवर्धन सांगतो की नाही, तपास चालू आहे, माहिती काढतोय मी. पण आता हर्षवर्धन संशयाने विचारतो की शिर्केसाहेब, तुम्हाला खात्री आहे ना की हे कारस्थान तुम्ही किंवा तुमच्या मुलाने तर केलेलं नाही आहे ना. आमदार पुन्हा एकदा गडबडतो. तो म्हणतो की नाही नाही वकील साहेब, अहो आम्ही का असं करू आणि मी तरी का असं करेन विक्रांत. नाही नाही, आमच्याकडून काहीही झालेलं नाही आहे. हे बघा, तो मारेकरी सापडायला हवा आहे, त्याला शोधण्यासाठी आम्ही मदत करू ना स्वतः तुमची. आता फक्त शौर्य बरं होणं जास्त महत्त्वाचं आहे. हर्षवर्धन सांगतो की डॉक्टर भागवत येतातच आहेत. त्यावर आमदार म्हणतो की चला, म्हणजे आता डॉक्टर भागवत येत आहेत तर सगळं चांगलंच होईल. मग हर्षवर्धनकडून धक्कादायक बातमी कळते त्याला की नाही, तुम्ही समजताय तशी सिच्युएशन इतकीही सोपी नाही आहे, कारण शौर्य कोमात गेलाय. आता आमदार हादरूनच जातो की चुकून जरी हर्षवर्धनला कळलं ना की विक्रांतचं कांड आहे हे सगळं, हर्षवर्धन आमदारासोबत विक्रांतचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त करू शकतो याची भीती आधीच त्याला असते. आता हर्षवर्धन सांगतो की हे बघा, मी तुम्हाला नंतर बोलेन, आणि तो फोन ठेवून देतो. अचानकच माने तिथे येतो आणि माने हर्षवर्धनला म्हणतो की सर, आम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न विचारायचे होते तुम्हाला. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की माने, तुम्हाला सिच्युएशन कळते का काय आहे. इथे माझा मुलगा कोमात गेला आहे. सिच्युएशनची ग्रॅव्हिटी तुमच्या लक्षात तरी येते का माने. त्यावर माने शांतपणे विचारतो की सर, काही थोडेच प्रश्न विचारायचे होते. हर्षवर्धन इतका भडकतो की काय झालं, कसं झालं, कुठे झालं, ह्या सगळ्याची चौकशी तुम्ही आणि तुमच्या त्या हुळबुट्टेने करायला हवी होती. कुठे तो हुळबुट्टे. मी इथे पोहोचायच्या आधी इथे तो हजर असायला हवा होता चौकशीसाठी, पण तो आलाच नाही आहे. या सगळ्याचे प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला विचारण्यापेक्षा ती जाऊन हुळबुट्टेला विचारा, मिळतील. तेव्हा माने सांगतो की सर, हे बघा, हुळबुट्टे साहेबांना अचानकच एका वेगळ्या ड्युटीवरती जावं लागलं, पण काळजी करू नका, ही केस तेच हँडल करतायत. माने खरंच मूर्ख आहे. आता हर्षवर्धन म्हणाला ना की शौर्य कोमात आहे, हा तोंड वर करून त्याला म्हणतो की आम्हाला शौर्याला सुद्धा काही प्रश्न विचारायचे होते. तेव्हा तर आता हर्षवर्धनच्या रागाचा पारा इतका चढतो की अरे मूर्ख लोक आहात का तुम्ही, डोकेबिकी फिरली आहेत का तुमची. माझा मुलगा कोमात गेलाय, लक्षात येतंय का तुमच्या सिच्युएशन काय आहे इथे. आत्ताच्या आता ताबडतोब जा आणि माझ्या मुलाला ज्याने गोळी घातली ना त्या माणसाला शोधून काढा, नाहीतर मी आता काय करेन ना तुमचं याचा भरोसा नाही. आणि हर्षवर्धन रागात मानेला हाकलूनच देतो तिथून. मानेही गुपचूप निघून जातो, कारण हर्षवर्धनच्या रागाला तोंड कोण देणार ना. इकडे ऊर्जा इतकी अस्वस्थ असते की सतत तिच्या डोक्यात शौर्याचाच विचार चालू असतं. कुठल्याही कामात तिचं लक्ष लागत नाही. अचानक फोन वाजतो आणि ऊर्जाला महत्त्वाची बातमी कळते. पूर्वा येते तिच्यासाठी हळदीचं दूध घेऊन. ऊर्जाने काही खाल्लं पिल्लेलंही नसतं. ऊर्जाला ती सांगते की तुझ्या अंगात कर्कच आहे ना, तर हळदीचं दूध पे, तुला बरं वाटेल. तेव्हा ऊर्जा सांगते, आई मला मेसेज आला आहे, हो शौर्यावरती गोळी झाडणारा माणूस सापडला आहे. तेव्हा पूर्वाच्याही जीवात जीव येतो. ती म्हणते हो का गं, हे एक बरं झालं. पण अचानकच पुन्हा ऊर्जा इतकी रडायला लागते की पूर्वालाच आता कळतच नसतं की तिला शांत तरी कसं करावं. आई अगं बघ ना, जर शौर्याने ती गोळी स्वतःवरती झेलली नसती तर आज माझी काय अवस्था झाली असती. आई तो काहीही झालं तरी बरं व्हायला हवाय. तेव्हा पुन्हा पूर्वा तिला आपल्या जवळ घेते, समजावते की म्हणू त्याला काहीही होणार नाही आहे बाळा. हे बघ, तू आधी रडणं थांबव बरं. अगं खूप श्रीमंत लोक आहेत ती, खूप चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार चालू आहेत ना. तशीच वेळ पडली तर ते परदेशात सुद्धा त्याला घेऊन जातील. कोणत्याही परिस्थितीत ते शौर्याला वाचवतीलच. हे बघ, तू रडू नकोस.
त्याला काही होणार नाही आहे. तेव्हा ऊर्जा रडता रडता विचारते की पण आई बघ ना, हे सगळं फक्त माझ्यामुळे घडलं आहे ना. माझ्यासाठी त्याने स्वतःचा जीव खाण टाकला आणि मी काय केलं त्याच्यासोबत? सतत त्याच्याशी वाईट वागत राहिले, किती अपमान केला मी त्याचा. ऊर्जाला इतका घोर पश्चाताप होत असतो आता. ऊर्जाची अवस्था बघून पूर्वाचं मनसुद्धा तितकंच हळवं होतं. पूर्वा समजूत घालते की सोन्या, हे बघ, तू जे करायला हवं होतंस केलं की नाही? वेळेवरती तू त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलीस की नाही? अचानक तडकाफडकी ऊर्जा उठते आणि निर्णय घेते, मला आत्ताच्या आत्ता शौर्याकडे जायचं आहे, मला त्याला बघायचं आहे. तेव्हा कसंबसं तरी पूर्वा तिला थांबवते, शांत करते की मनू, आता ही वेळ नाही आहे. तू मला आल्यानंतर सांगितलं होतंस ना बाळा, की तिथे फक्त एका व्यक्तीला थांबण्याची परमिशन आहे. आणि तसंही कुमुदिनी मॅडम तुला सगळं माहिती देणारच आहेत ना. मग तू रडू नकोस ना, तू शांत हो ना. तेव्हा ऊर्जा पुन्हा पूर्वाला घट्ट मिठी मारते आणि खूप रडायला लागते. पण मनातच आता पूर्वाच्या वेगळंच विचारचक्र चालू होतं. म्हणजे तिच्या मनात पुन्हा गैरसमजाचं वारं पसरतं की कशावरून हर्षवर्धन जहागीरदारानेच हे सगळं कारस्थान केलं नसेल, कशावरून की त्याचाच डाव त्याच्यावरती उलटला नसेल. हे बघ बाळा, तुला जितकं त्या लोकांसाठी चांगलं करायचं होतं ते तू केलं आहेस, पण ती लोक तुझ्यासाठी चांगली नाही आहेत आणि मी तुला आता त्यांच्याकडे जाऊ देणार नाही आहे. इकडे आमदार तर आता इतका घाबरलेला असतो. शौर्य असं कोमात जायला नको होता. विचार करता करता फेऱ्या मारत असताना अर्पिता धावतच येते. तेव्हा तो तिची वाट अडवतो की हे बाळा, कुठे जातीयेस तू? तेव्हा अर्पिता म्हणते की कुठे म्हणजे पप्पा, मी शौर्याकडे जाते. तेव्हा तो थांबवतो की बाळा, मी मगाशीच सांगितलं ना, तिथे नाही जाऊ शकत आहे तू. तेव्हा अर्पिता विचारते की पप्पा काय करताय तुम्ही? अहो मला जाऊ देत, तो माझा होणारा नवरा आहे. तेव्हा नंतरही आमदाराचं पुन्हा तेच तुंतुणं, मी तुला याआधीसुद्धा सांगितले ना, तिथे सिच्युएशन ठीक नाही आहे बाळा, तू नको जाऊस. अर्पिता वैतागत विचारते की पप्पा, ना तुम्ही मला जाऊ देताय ना स्वतः जाताय. अहो प्लीज जाऊ देत मला. आमदार म्हणतो की हे बघ बाळा, तुझी तळमळ कळती आहे मला, पण तू नाही जाऊ शकत म्हटलं ना. अर्पिता आता रडकुंडीला येते हा. ती विचारते की मग निदान हर्षवर्धन अंकलला फोन करून तरी विचारा की शौर्य कसा आहे, काय आहे. आमदार तिला सांगतो की बाळा, आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझं बोलणं झालं आहे त्यांच्याशी. अर्पिता चिडते, अहो मग पप्पा कधी बोलणार आहात, कधी सांगणार आहात मला? आमदार आता स्वतःचं तोंड लपवत सांगतो की अर्पिते, शौर्य कोमात गेलाय. आता मात्र अर्पिताची घाबरगुंडी उडते. ती कोलमडून अक्षरशः खालीच कोसळते. आता आमदार तिला सावरत असतो की अर्पी, हे बाळा प्लीज स्वतःला सावर. इतक्यात विक्रांत येतो, ज्याला काही देणं घेणं नसतं, बरं त्याला काडीचीही फिकीर नाही आहे, बिंदास्त फिरतोय हा. येऊन अर्पितालाच तोंड वर करून विचारतो की अर्पी, अशी का बसली आहेस तू? अर्पिता अजूनही त्याच धक्क्यात आहे. आमदार त्याच्यावरती वचकतो की आता कशाला विचारतोयस, जे करायचं होतं तर ते करून ठेवल्यात. धर तिला पटकन. आणि दोघेही अर्पिताला खुर्चीवर बसवतात. विक्रांतला आमदार प्रश्न विचारतो की तू सुपारी कोणाला दिली होतीस? विक्रांत तोंडातून शब्दच काढायला तयार नाही आहे. आमदार त्याच्यावरती हात उगारतो की तो विचारतोय तर सांग ना. विक्रांत म्हणतो की मंगल किसन कुमार, आत्ताच जेलमधून सुटला आहे तो. आमदार आता उलट त्यालाच घाबरवून टाकतो. विक्रांत, तो गुंड सापडणार, तो पोलिसांच्या हाती लागणार. अरे हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलाला गोळी लागली आहे, हाय प्रोफाईल केस आहे, तो नाही सोडणार आता. आता विक्रांत वैतागतो हा या आमदाराच्या पोकळ धमक्यांना. म्हणजे त्या पोकळ त्याला वाटतात हा. तो बिनधास्तपणे सांगतो की पप्पा, कशा लोकांचं टेन्शन घेत आहे आणि टेन्शन देत आहे. हे बघा, ती माणसं माझ्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही, पोलीस माझ्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत. म्हणजे मी जरी सुपारी त्याला दिली असली तरी गोळी दुसऱ्याने झाडली. आमदार विचारतो की कसं शक्य आहे? अरे जो सुपारी घेईल गोळी तोच झाडणार ना. तेव्हा विक्रांत म्हणतो की नाही नाही पप्पा, मी ज्याला सुपारी दिली होती त्याने गोळी दुसऱ्याला झाडायला सांगितली. म्हणजे
तो मला म्हणाला की आत्ताच मी जेलमधून बाहेर आलोय, आता कशाला उगा दुसऱ्या प्रकरणात अडकू, म्हणून त्याने त्याच्या साथीदाराला गोळी झाडायला लावली. आणि काळजी करू नका, त्या साथीदाराला माझं नावच नाही माहिती. विक्रांत थोडा मूर्ख आहे का? त्याला त्याचं नाव माहीत नसेल, पण मंगल किसन कुमार सुपारी देणाऱ्याचं तर माहिती असेल ना. आमदार त्याच्यावरती वचकतो की सगळा नुसता गोंधळ घालून ठेवलाय, मूर्ख कुठला. तेव्हा विक्रांत म्हणतो की पप्पा उगाचच काळजी करू नका, ना पोलीस माझ्यापर्यंत पोहोचणार ना मला काही होणार. मुळात मला काही होऊच शकत नाही. पण आता अर्पिता चवताळून उठते. ती विचारते की आणि शौर्यचं काय? त्याला काही होणार नाही याची गॅरंटी देतोयस का तू? चक्क अर्पिता स्वतः तिच्या भावाच्या आणि बापाच्या विरोधात जाते. त्या दोघांनाही ती धमकावते की पप्पा जर शौर्याला काही झालंच तर मी स्वतः हर्षवर्धन अंकलला जाऊन खरं काय ते सगळं सांगेन. आमदार तिला धमकावतो की अर्पिता तू असं काहीही करणार नाही आहेस. अर्पिता नजरेला नजर भिडवून सांगते मी करणार पप्पा, मी नक्कीच करणार. आणि विक्रांतला ती सांगते की आणि तू देवाकडे प्रार्थना कर की शौर्याला काही होऊ नये, नाहीतर शौर्याला जर काही झालं तर मग तुझा जीव घेणारी मी पहिली असेल. अर्पिताचं रौद्र रूप या लोकांनी पहिल्यांदा बघितलेलं असतं. इकडे ऊर्जा अस्वस्थ बसली असताना तिच्या डोळ्याला डोळे लागत नसतात. झोपेच्या अधीन होण्याचा प्रयत्न करते खरी, पण सततचं शौर्याला गोळी लागल्याचं दृश्य काय तिच्या नजरेसमोर उभं राहतं. अचानकच मोठ्याने किंचाळते शौर्य. तिचा आवाज ऐकून पूर्वा धावत येते. पूर्वाला आता ऊर्जाला सावरताच येत नसतं. म्हणजे इतकी सैरभैर झालेली असते ना ऊर्जा. आई मला शौर्यकडे जायचं आहे. आई आई खूप रक्त व्हायलं होतं ग त्याचं. तो 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 डोळेच उघडत नव्हता कसलेच. आई त्याला काही झालं तर नसेल ना, मला खूप भीती वाटते. अगं माझ्यासाठी स्वतःचा जीव त्याने. आई मला शौर्याकडे जायचं आहे. इतकी बडबडत राहते ना ती. आता पूर्वालाच कळत नसतं की तिला कसं सावरावं, कसं सांभाळावं. ऊर्जा अगं प्लीज सावर स्वतःला, काहीतरी होईल बाळा तुला, नको जास्तीचा विचार करू. इतकातच फोन वाजतो. ऊर्जा म्हणते की शौर्याचा फोन आहे आणि ती धावतच फोन घेते. शौर्य तू कसा आहेस? शौर्य तू बरा झाला आहेस का? शौर्य शुद्धीवरती आला आहे का? अहो सांगा ना. आणि जेव्हा तिला कळतं की रॉंग नंबर आहे, दुसरं कोणीतरी फोन केला होता, तेव्हा मात्र ती कोलमडून पडते खाली. पूर्वा धक्क्याने तिच्याकडे पाहतच असते. म्हणजे ऊर्जाला इतका पश्चाताप होतोय ना आता. पण एक गोष्ट क्लिअर झाली या, ऊर्जाच्या मनात शौर्याबद्दल इतकं प्रेम ठासून भरलंय हे पूर्वाला दिसतंय. प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत की विजया ऊर्जावरचा सगळा राग दिव्यावर काढते. हे सगळं तुझ्या बहिणीमुळे झालंय. आज माझा मुलगा मृत्यूच्या दारात आहे ते फक्त तुझ्या बहिणीमुळे. हर्षवर्धन शौर्याच्या उशाशी बसून विचार करतो की तुला अचानक गोळी लागली, यात दोष ऊर्जाचा आहे. ती तुला हॉस्पिटलपर्यंत का घेऊन आली? तुझ्यासाठी तिचा जीव इतका का कळवळतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता फक्त तूच मला देऊ शकशील. तिकडे ऊर्जा पूर्वाच्या मांडीवरती डोकं ठेवून रडत असते शौर्यासाठी. आता डॉक्टर भागवत हर्षवर्धनला भेटतात खरे, पण आता शौर्य कोमातून बाहेर पडायचा असेल तर आधी तो त्या ट्रोमातून बाहेर पडायला हवा, हा सल्ला त्यांना म्हणजेच हर्षवर्धनला कळतो. आता हर्षवर्धन काय करेल? आणि प्रेक्षकांनो तुम्ही नवीन प्रोमो आल्याचा पाहिलं का की ऊर्जा स्वतः प्रेमाची कबुली देते शौर्याला आणि तेव्हाच शौर्य शुद्धीवरती आलाय. पण हे सगळं कसं घडेल? ऊर्जाची प्रेमाची ताकद त्याला इतक्या मोठ्या संकटातून बाहेर कशी काढेल? पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. मालिका खूप इंटरेस्टिंग झाले प्रेक्षकांनो. भाग 1ही विसरू नका.